नमस्कार, मी मयुरेश कोंडूर. माझा विशेषमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. प्रशांत परिचारक हे काही कोणते पक्षाचे मोठे नेते नव्हेत व महाराष्ट्राला देशाला त्यांचं सगळ्यांना नाव माहीत व्हावं असं अद्याप काही राजकीय कर्तृत्व त्यांचं काही नाही. पंढरपूर मंगळवेळ्याबाहेर त्यांचं नाव फारसं कोणाला माहिती नसेल, पण नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी असं काही कर्तृत्व गाजवलं की राज्यभर आणि देशभर त्यांच्या नावे बोटं मोडायला सुरुवात झाली. काही अभिमानानं पाठ थोपटून घ्यावी असं काही या आमदारांचं कर्तृत्व नव्हतं, तर एका लोकप्रतिनिधीनं भर सभेमध्ये तारतम्य कसं सोडावं याचं उत्तम उदाहरण त्यांनी महाराष्ट्रासमोर ठेवलं होतं. निवडणुकीच्या प्रचाराची झिंग त्यांच्या डोक्यात अशी काही चढली की ते भर सभेत सरहद्दीवर लढणाऱ्या सैनिकांच्या पत्नीच्या शीलावर संशय घेते झाले. हे शब्द जे त्यांनी वापरले, जी वाक्य त्यांनी वापरली, एखादा विनोद सांगावा तशी आपण कोणी खाजगीत सुद्धा अशा प्रकारे बोलणार नाही. प्रदर्शित केलेलं त्यांचं हे ज्ञान हे परिचारकांचा अपराध तर आहेच आहे, पण त्याहीपेक्षा कायम सैनिकांची साक्ष काढत देशभक्तीचे गोडवे घालणाऱ्या भाजपचे ते विधान परिषदेतले सहयोगी सदस्य आहेत, ही बाब पण महत्वाची आहे. आता भाजपला परिचारकांनी केलेला हा जवानांचा अपमान बोचत नाहीये का? त्यांच्यावर काही कारवाई का होत नाहीये? मग भाजप आणि परिचारकांना वाटलं असावं की ही त्यांची जी वाक्य आहे ती निवडणुकीतल्या यशाच्या धबधब्यामध्ये वाहून जातील आणि कोणालाच नंतर काही आठवणार नाही. पण अर्थसंकल्पीय अधिवेशन आता परिचारकांच्या वाक्यांवरूनच अडलंय. त्यामुळे प्रश्न हा आहे की परिचारकांच्या या वक्तव्याला शिक्षा काय, आणि जर शिक्षा नसेल तर मग त्यांचं प्रायश्चित्त काय, आणि तेही नसेल तर मग आपण त्यांची ही वाक्य अगदी सहज विसरून जाणार आहोत का, यापूर्वी विसरलो तशी? माझा विशेषमध्ये याविषयी चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत भाजपचे आमदार राम कदम, सोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदेही आपल्याबरोबरच आहेत, आणि त्याचबरोबर निवृत्त लष्करी अधिकारी लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकरही आपल्याबरोबर आहेत, आणि लवकरच आपल्यासोबत असणार आहेत शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे. पण सगळ्यात सुरुवातीला आपण जाऊयात राम कदमांकडे. कदम साहेब, जेव्हा महापालिकांचं मतदान झालं त्याच्या आदल्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी एक मुलाखत दिली, आणि त्या मुलाखतीमध्ये हाच प्रश्न त्यांना विचारला गेला परिचारकांच्या वक्तव्याबाबत. त्यावेळेस ते असं म्हणाले होते की परिचारकांचं वक्तव्य हे अक्षम्य आहे. अक्षम्यचा अर्थ क्षमा नाही, क्षमा नाही म्हणजे शिक्षा आहे. भाजपनं आपल्या या सहयोगी सदस्याला काय शिक्षा दिली? बरेच चर्चेच्या प्रारंभी दोन गोष्टी या ठिकाणी नमूद करायच्या आहेत. पहिली गोष्ट की या अगोदरही आम्ही स्पष्ट केलेलं आहे की परिचारक सन्माननीय सदस्य यांनी जे काही सैनिकांचा अवमान करणारं वक्तव्य त्यांच्या मुखातून निघालंय त्या वक्तव्याचं काही समर्थन करण्याची कोणीच करणार नाही. समर्थन आम्ही करतच नाही, बाकी पक्ष करणार नाहीत, या देशातला या मातृभूमीवर प्रेम करणारा कुणी माणूस करणार नाही, खरं आहे. आणि अत्यंत स्पष्टपणे हे सुस्पष्ट केलेलं आहे पक्षातर्फे, आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं की हे अक्षम्य आहे. आणि आजही सभागृहामध्ये विषय होता, सभागृहाचे नेते सभापती या बाबतीत निर्णय घेतील अशी ती वेळ होती, पण त्यावेळेस नेमकं विरोधी पक्षांनी गोंधळ घातला आणि ते सभागृह सोडून निघून गेले. निश्चितपणे या बाबतीमध्ये सर्वच सभागृहामध्ये एकमत होऊन या बाबतीत जी काही कारवाई करायची ते संपूर्ण काय निर्णय घ्यायचा होता, काय तो निर्णय होता, शिक्षा काय? केलेलं वक्तव्य याच्याशी आम्ही अधिवेशन सुरू असताना कोणत्याही सदस्याला, म्हणजे मी असेन किंवा आमचे ज्येष्ठ नेते शशिकांत शिंदे असेल, कोणत्याही सभागृहामध्ये काय निर्णय होणार किंवा सभागृहाचं काय असेल याचं जाहीरपणे मांडता येत नाही. पण धनंजय मुंडेंनी विधान परिषदेत असं म्हटलं की सगळ्यांचं म्हणणं आहे की त्यांचं सदस्यत्व रद्द करावं. भाजपची ही भूमिका आहे का? या मानसिकतेनं सैनिकांच्या पाठीमागे उभ्या आहेत, आणि भारतीय जनता पार्टीनं हे स्पष्ट केलं. लक्षात घ्या, मुळात ते आमचे सदस्य नाहीत, ते सहयोगी सदस्य आहेत. हरकत नाही, तुम्ही विधान हरकत नाही. परिषदेच्या धनंजय मुंडे विधान परिषदेतले मुख्य नेते आहेत, तर त्यांचं आजही अपक्ष आमदार अशी त्यांची ती ओळख आहे. तर त्याच्यामुळे त्या खोलात न जाता जर विधान परिषदेमध्ये नम्रपणे या ठिकाणी मुख्य विरोधी पक्षाचे नेते असं म्हणतात की त्यांचं सदस्यत्व रद्द व्हावं, भाजपचं त्याला समर्थन राहील, कारवाई व्हावी असं कार्यकर्ता या नात्यानं मलाही वाटतं. आणि आता सभागृह सुरू आहे. नाही, अजून सोपा प्रश्न विचारतो. जर त्यांच्या निलंबनाचा ठराव जर तिथे आला सभागृहामध्ये, विधान परिषदेमध्ये, भाजप त्याला पाठिंबा देणार का?
नाही, मुळात असं आहे की निलंबनाचा ठराव आता कशा पद्धतीने येतोय, बाकी सर्व गटनेत्यांच्या बैठकीत काय ठरतंय, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. पण त्याच्यावर चर्चा असं सार्वजनिक स्वरूपात टीव्ही चॅनलवर करण्याची प्रथा नाही. पण एवढं मात्र नक्की सांगेन, आपला पाठिंबा असणार आहे की किंवा नाही राम हा कदम, पक्ष आपला पाठिंबा असणार आहे की नाही एवढंच सैनिकांच्या विचारतोय. बाजूनं आहे आणि कायम तो सैनिकांच्या बाजूनं राहणार आहे. अशा प्रकारचा आमचा निर्णय सभागृहामध्ये होईल. शशिकांत शिंदेकडे आपण जाऊया. शशिकांत शिंदे, एकंदरीत राम कदमांचं परत त्यांच्या वक्तव्याबाबत परिचारकांच्या कोणीच सहमत होणार नाही हे तर निश्चित आहे. कोणीच जाहीरपणे ते सहमत होऊ शकत नाही. पण परत घोळवून ते आमचे सहयोगी सदस्य आहेत, आमच्या पक्षाचे सभासद ते नाहीयेत असं म्हणून एका प्रकारे भाजप दूर राहायचा प्रयत्न करते आणि त्याच वेळेस परिचारकांना वाचवायचा प्रयत्न करताय. नाही, यामध्ये आज तुम्ही जी चर्चा घेतलेली आहे, पहिल्या प्रथम मी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा देशातल्या संपूर्ण असलेल्या जनतेच्या वतीने या घटनेचा मी निषेध करतो. राजकारण म्हणून मी बोलत नाही, मी अगदी मनापासून बोलतोय. कारण एक विषय आपल्याला लक्षात घ्यावा, तुम्ही एक साधा प्रश्न विचारलेला आहे. राम कदमांना खरोखर वाटतंय, हे माझे मित्र आहेत, परंतु त्यांना खरोखर, जसं मी आज सांगतो, माझ्या पक्षाचा तो आमदार असता आणि त्यांनी जर त्या पद्धतीने विधान केलं असते तर पक्षाची भूमिका म्हणून मी आज ठामपणाने सांगितलं असतं की देशाच्या सैनिकांच्या बद्दल अवमानकारक, त्यांच्या कुटुंबाबद्दल अवमानकारक करण्याला ताबडतोब निलंबित करावं. आमचा पक्ष त्याच्या पाठीमागे राहील. एवढंच नव्हे, सहयोगी पक्ष असला तरी पक्षाची संबंध नाही हे आम्ही पहिलं जाहीर केलं असतं. दुर्दैव असं आहे की आज जर तुम्हाला मी सांगायचं म्हटलं तर तुम्हाला मी सांगू इच्छितो की या देशामध्ये काही गोष्टीच्या बाबतीमध्ये साक्षी महाराज असतील, अनेक लोक असे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटमेंट करतात. देशामध्ये एक अस्थिरता निर्माण होते. पक्षाचे प्रमुख कुठल्याही प्रकारचं त्यांना ताकीद देत नाही, म्हणून ही असलेली अशी वक्तृत्व वाढते का हा प्रश्न येतोय. दुसरा गोष्ट असा आहे की आज राम कदमांनी सांगितलं, प्रचाराच्या दरम्यान सोलापूरमध्ये प्रशांत परिचारक हे जिल्हा परिषदेच्या असलेल्या उमेदवार भाजपचे प्रचारक होते. त्यांनी ही स्टेटमेंट केली. ती स्टेटमेंट करताना खरं म्हटलं तर पहिल्या प्रथम त्यांनी हे बघायला पाहिजे होतं की त्या जिल्हा परिषदेचा आणि त्या स्टेटमेंटचा काय संबंध आहे का. स्टेटमेंट करण्याचं धाडस केल्यानंतर ज्यावेळेला विरोध व्हायला लागला, या पक्षाच्या प्रमुखांनी सहयोगी पक्ष म्हणून तत्काळ याच्याबद्दल स्टेटमेंट द्यायला पाहिजे होती. ज्यावेळेला पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारलं, प्रांताध्यक्षांना विचारलं, त्यावेळेला त्यांनी स्टेटमेंट देण्याच्या अगोदरच या बाबतीमध्ये अशी घटना घडल्याबरोबर तत्काळ त्यांनी त्या ठिकाणी स्टेटमेंट देऊन या असलेल्या आमदारांच्यावर निलंबनाची कारवाई करू अशा प्रकारचे संकेत द्यायला पाहिजे. तो विषय तिथं संपला. बरोबर. राम कदम हा जो मुद्दा शशिकांत शिंदेंनी विचारला, साधी गोष्ट होती. आपल्या पक्षाचे ते सदस्य नसतील, निलंबन करता येत नसेल, यांच्या सहयोगाची आम्हाला यापुढे गरज नाही असं का नाही म्हटलं. एक मिनिट फक्त मला 1 मिनिट होत्या. बोला माझं 1 मिनिट. बोला शिंदे साहेब, बोलणं पूर्ण करा. नाही, ज्यावेळेस त्यांनी हे विधान केलेलं आहे त्याच वेळेस तातडीनं त्या विधानाच्या बाबतीमध्ये आमचे तीव्र आक्षेप सभागृहामध्ये भारतीय जनता पार्टी पक्ष या नात्याने आम्ही नोंदवलेले आहेत आणि हे पूर्ण महाराष्ट्राला माहिती. राम कदम साहेब, मी येतो तुमच्याकडे. शिंदेंना, राम कदम साहेब, मी तुमच्याकडे येतो. शिंदेंना त्यांचा मुद्दा पूर्ण करू देतो अगोदर. दामोदरराव धोंडे असतील, सुब्रमण्यम स्वामी असतील, अनेक लोक असे आहेत की त्यांच्या बाबतीमध्ये कारवाई करण्याचा निर्णय झाला. म्हणून माझी विनंती अशी आहे, या विषय तुम्ही नेहमी देशाचं प्रेम, मोदीजींचं असलेलं सर्जिकल स्ट्राईक, आपण राजकारणामध्ये सर्व आधार तुम्ही संपूर्णपणाने आज देशभक्तीवर घेतलेला आहे. मग देशाच्यासाठी संरक्षण करणारे आम्ही सुरक्षित आहोत. या जवानांच्या कुटुंबाबद्दल आणि जवानाबद्दल राजकारण म्हणून मी कृपया बोलत नाही, पण प्रामाणिकपणे असेल तर उद्याच्या उद्या या सरकारने पहिला ठराव आणावा आणि त्यांना निलंबन करून या राज्याचा एक आदर्श या देशाला दाखवण्याचा प्रयत्न करावा. आणि देशाच्या हिताच्या विरोधात जो कोणी बोलत असेल तर महाराष्ट्र राज्य पहिलं त्याची कृती करतो. हा आदर्श दाखवण्याचा प्रयत्न मोठेपणा हा करायला पाहिजे. दुर्दैवाने राजकारणामध्ये भाजप करेल का नाही मला शंका आहे. बरोबर. आणि सैन्याच्याच काय, कोणाच्याही वैयक्तिक चारित्र्याबद्दल, शीलाबद्दल घेण्याचा अधिकार दिला कोणी कोणाला? आपण निवडून येतो म्हणून काय कोणाच्याही चारित्र्याविषयी आपण शंका जाहीरपणे घ्यावी का? राम कदम, साधा प्रश्न आहे. आपण म्हणतात की कोणी त्याचा पाठिंबा राखण करणार नाही. बरोबर आहे, मान्य केलं. ते तुमचे सहयोगी सदस्य, तुमच्या पक्षाचे सदस्य नाहीत हेही मान्य. साधी गोष्ट होती की यांच्या सहयोगाची आम्हाला आता गरज नाही असं भाजपला जाहीर का नाही करता आलं?
त्यांचा सहयोग तुम्ही नाकारू शकता. आणि भाजपानं याची अत्यंत तीव्र आक्षेप व्यक्त करत आम्ही दखल घेतलेली आहे. त्याच्यामुळे असं म्हणता काय येणार दखल नाही की आम्ही घेतली? दखल नाही घेतले. दखल आणि काय घेतली भारतीय हेच जनता विचारतो पार्टी राम हा कदम. पक्ष, कोण आमदार आहे, खासदार आहे, मंत्रिपद हे आमच्यासाठी महत्वाचं नाही. आमच्यासाठी देशाचा सैनिक महत्वाचा आहे. आलं का लक्षात? तर त्याच्यामुळे आता राष्ट्रवादी पक्ष या ठिकाणी राजकारण करतो आहे. त्या सैनिकांविषयी, त्या सैनिकांच्या पत्नींविषयी अशा प्रकारचं अश्लाघ्य विधान करणं, अशा व्यक्तीसोबत आपला पक्ष संबंध तोडू शकत नाही का? राष्ट्रवादी आणि काँग्रेसनी केवळ यांना अधिवेशनाच्या तोंडावर राजकारण करायचं होतं. का थांबले नाहीत? का निघून गेले? सैनिकांच्या बाबतीमध्ये पक्ष सोडा, पक्ष बाजूला ठेवा, सर्व देशीय वासियांच्या भावना एक आहेत. मग त्यात भाजप, सेना, काँग्रेस असं नका करू, बाजूला ठेवा. राम कदम, आपण भारतीय म्हणून आपण सैनिकांच्या बाजूने उभे राहणार का नाही? परत हा तो विषय साधा आहे. प्रश्न त्याच्यामुळे विचारतो जेव्हा की सभागृहात हा विषय होत असं होता, वक्तव्य त्यावेळेस राष्ट्रवादी परिचारकांच्या दुर्दैवानं राजकारण असं केलं. वक्तव्य करणाऱ्या परिचारकांच्या सहयोगाची आम्हाला गरज नाही असं का नाही भाजप म्हणत? आदर राम कदम म्हणून जेव्हा प्रवक्ता म्हणून तुम्ही बसलेला आहात, तुम्ही आत्ताच पट्ट सांगा की यांना मी आपल्याला आमची तेच माझी तर इच्छा आहे, सांगतोय पक्षाने की यांना आमचे ते निलंबित सदस्य करावं. नाही, सहयोग बोला ना. नाही. आणि असं भविष्यामध्ये सैनिकांचा अपमान करणारा एखादा उद्या मोठ्यात मोठा मंत्री जरी असेल तरी ती आमची भूमिका तीच असणार. आम्ही सैनिकांच्याच बाजूला आहोत, हे मी वारंवार स्पष्ट करतोय या ठिकाणी. पण या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसनं दुर्दैवानं आज ज्या पद्धतीनं राजकारण करण्याचा सभागृहात प्रयत्न केला ते अत्यंत तो केविलवाना प्रयत्न आहे. पुन्हा एकदा अंतिमतः सांगतो मयुरेशजी, भारतीय जनता पार्टी हा पक्ष या समस्त देशातल्या सैनिकांच्या बाजूनं आहे, त्यांच्या परिवारांच्या बाजूनं आहे आणि त्यांच्या परिवाराच्याच बाजूने कायम राहणार. म्हणूनच त्यांच्या परिवाराविषयी असं विधान करणाऱ्याचं सहयोग तुम्ही नाकारू का नाही जाहीररित्या? का नाही? आता अधिवेशनाच्या कालखंडात या ठिकाणी तसं वक्तव्य करतायत ते. उद्या सभागृहामध्ये माननीय सभापती आहेत, ते निर्णय घेतील आणि भारतीय जनता पार्टीचा काय रोल आहे, एवढे महानगरपालिकांमध्ये तुम्हाला बहुमत मिळालंय राम कदम, एवढ्या जिल्हा परिषदेमध्ये आता बहुमत मिळालंय, विधान परिषदेमध्ये तुमचं संख्याबळाची आता तुम्हाला काही चिंता उरलेली नाहीये. अशा वेळेसही एका विधान परिषदेतल्या सहयोगी सदस्याच्या पाठिंब्यासाठी तुम्ही का पाठीराखण करता एवढी? माझ्या कोणत्या विधानामध्ये पाठीराखण केली असं सांगा पाहू आपण. मी वारंवार तिन्ही सेगमेंटमध्ये सांगतो आहे की आम्ही त्यांचं समर्थन करत नाही, आम्ही सैनिकांच्या बाजूने. पण तुम्ही त्यांचा सहयोग सुद्धा नाकारत नाही ना, की ज्याच्यामध्ये आम्ही त्यांची पाठराखण करतो. ठीक, तुम्ही त्यांचा सहयोग सुद्धा नाकारत नाही. पुन्हा पुन्हा म्हणतो उद्या एखादा मंत्री जरी असेल, जाऊयात आपण जनरल शेखरकरांकडे जाऊयात. आपल्या सगळ्यांमध्ये त्यांचा अधिकार मला वाटतं या विषयावर सगळ्यात जास्त अधिक आहे. जनरल शेखरकर सर, तुम्ही ऐकता आहात की भाजपचे ज्यांच्या पक्षाचे हे आमदार, ज्यांच्या वक्तव्यावरून आपण सगळी चर्चा करतो, ते सहयोगी आहेत, मित्र आहेत, आपण असं म्हणायला हरकत नाही. त्यांचं म्हणणं काय आहे, विरोधी पक्षांचं म्हणणं काय आहे, या सगळ्यामध्ये एवढी कोणाची हिंमत होते कशी की सैनिक पत्नींच्या चारित्र्याविषयी जाहीरपणे एखाद्या सभेमध्ये चर्चा होऊ शकते, असं वक्तव्य केलं जाऊ शकतं? राजकारण इतक्या खालच्या थराला गेले का की काय वक्तव्य आपण करतो याचं काहीच भान आपल्याला राहत नाही? सर्वप्रथम माझी एकच विनंती आहे की आपण मला हे राजकारणात आणू नका. नाही, मी राजकारणाच्या लायक नाही. आणि ज्या प्रकारचं राजकारण महाराष्ट्रामध्ये चाललंय आता, त्याच्यात मी मुळीच लायक नाही आहे. मला तुम्ही ह्यातून माफ करा, ती लायकी आमच्यामध्ये नाहीच आहे. परंतु दुसरी गोष्ट जी आहे की ह्या दीड शहाण्यांनी ज्या प्रकारचं वक्तव्य केलं हे अत्यंत निंदनीय आहे. हे निष्ठा आहे, एक प्रकारची मानसिक निष्ठा आहे, हे मी स्पष्ट म्हणतोय. ह्याची मानसिकता दर्शवती. मग तो कोणत्या पक्षाचा आहे, कोणी त्याला पाठिंबा दिला तर प्रश्न नाही. मला 2 मुलं आहे. माझा मुलगा कर्नल आहे, ते आफ्रिकेमध्ये आहे. 1.5 वर्षात ते येणार नाही परत. जेव्हा हे जन्मात आले तेव्हा मी 3 महिन्यानंतर त्याला पाहिलं आहे. मोठ्या मुलाला, लहान मुलाला मी 3.5 महिने पाहिलेलं आहे. याचा अर्थ मी हा लावायचा की माझे मुलं नारळाच्या झाडावरतून पडलेले आणि आमचे मुलं असे येतात आहे. आणि हे दीड शहाणे कुठेतरी बसून वक्तव्य देतात आणि ते म्हणतात आमचा पाठिंबा नाही, आम्ही हे करू, आम्ही. अरे तुम्ही 19 तारखेला त्यांनी वक्तव्य दिलं, शिवजयंती होती महाराष्ट्राची, कुळदैवत आपले शिवाजी महाराज आहे, त्यांनी आयुष्य घातलं स्त्रियांच्या संरक्षणाकरता, आणि तुम्हाला लाज वाटत नाही? आज आता 4 तारीख झालेली आहे, तुम्ही निर्णय घेऊ शकत नाही?
याचा अर्थ आहे की तुमचा म्हणजे कुणाचाही असेल तो पाठिंबा त्या व्यक्तीला आहे. अन्यथा त्याला सांगायचं असतं की उद्यापासून तुम्ही येऊ नका, लोकांकडे अधिकार आहे ते. ह्याचं काय आहे की राजनैतिक एक शास्त्र आहे. राजनीतीमध्ये, कूटनीतीमध्ये, रणनीतीमध्ये सत्य संभाषण करणं हे आत्महत्या करण्यासारखं आहे. हे कुणीही खरं बोलणार नाही, हे मी तुम्हाला नक्की ठेवतोय. पण आपण आपल्या व्यक्तीने मी एक निबंधन करतोय की तुम्ही आमची परीक्षा घेऊ नका. पाणी डोक्याच्या वर चाललेलं आहे, ह्याचे भयंकर परिणाम तुम्हाला होणार आहे. पूर्ण जगामध्ये महाराष्ट्र हाच एक भूभाग आहे ज्याच्याबरोबर राष्ट्र शब्द लागलेला आहे. त्या महाराष्ट्रामध्ये सैनिकांकडे ह्या प्रकारची चर्चा फक्त महाराष्ट्रावरती होते. कोणत्याही दुसऱ्या देशामध्ये ही अवस्था आली होती का? माझी विनंती आहे, मेहरबानी करून जेव्हा तुमच्यावरती आपत्ती येईल हे सैनिक तुम्हाला संरक्षण देतील आहे. बाहेरचं कुणी येणार नाही. तर तुमचं राजकारण तुम्ही बाहेर ठेवा, जिवंत राहणार नाही ते. आणि ह्या माणसाला, त्याला मी मान्यवर म्हणायला तयारच नाही. ह्या मानसिक वृत्तीचा मनुष्य मान्यवर होऊ शकत नाही. ह्या मानसिक वृत्तीचा मनुष्य महाराष्ट्राला आमदार होऊ शकत नाही. त्याला आमदार म्हटणं हे महाराष्ट्राचं अपमान करणं आहे. ही माझी विनंती आहे. तुम्ही जर ह्या लोकांना असं घेतलं, एक मी तुम्हाला निश्चित सांगतोय की जो पण पक्ष ह्या प्रकारच्या लोकांना मान्यता देईल, त्यांचं प्रोत्साहन देईल, त्यांना पाठिंबा देईल, तो पक्ष महाराष्ट्राच्या, भारताच्या राजनैतिक मंचावरतून निघून जाईल. दे विल बी वाइप्ड आउट फ्रॉम द पॉलिटिकल मॅप. आय हॅव नो डाऊट अबाउट इट. माझी विनंती आहे की अजूनही त्यांनी नुसतं सॉरी म्हणून हो कामं होत नाही. तुम्ही मला शिव्या द्याल, माझ्या आई बहिणीला शिव्या द्याल, माझ्या मुलीला तुम्ही शिव्या द्याल, माझ्या बहिणीला तुम्ही शिव्या द्याल, माझ्या आईला शिव्या द्याल आणि तुम्ही म्हणाल सॉरी. ही कुणी शिकलाय तुम्ही? हे कोणी शिकलं? आणि तुम्ही म्हटलात ते लोकं बरोबर तुम्हाला आहे म्हणतील की आहे, ही प्रशांत परिचारक नावाची आज व्यक्ती हे लाखो- बोलले, तर लाखो ही सैनिक आहे प्रवृत्ती बोलली. भारताचे, फक्त कुठल्या प्रकारची महाराष्ट्राचे नाही. मानसिक प्रवृत्ती अशा प्रकारचं विधान तुम्हाला भर जाहीर सभेमध्ये व्यासपीठावरून करायला भाग पडते, हे न कळण्यासारखी गोष्ट आहे. या प्रवृत्तींच्या विरोधातच आपण जास्त बोलायला पाहिजे. आजचा आपला प्रश्न असा आहे की त्यांचं प्रायश्चित्त काय, त्याची शिक्षा काय? मला असं वाटतं कदाचित की राजकीय पक्ष आपापली शब्द बदलत राहतील, पाठराखण करत राहतील, विरोध करत राहतील, जे करायचं ते करतील. कदाचित शेकटकरांना जर आपण ते अधिकार दिले तर ते म्हणतील की अशा माणसाचं कोर्ट मार्शल करा. आणि कोर्ट मार्शलच्या वेळेस काय शिक्षा असतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. दुर्दैवानं असं आहे की ते कोर्ट मार्शल आपण करू शकत नाही, पण आपण चर्चा करू शकतो आणि अशा प्रवृत्तींना विरोध करू शकतो. शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे आपल्या सोबत आलेल्या आहेत. त्यांना पण त्यांची बाजू आपण विचारणार की शिवसेना याच्यावर काय प्रश्न करणार, काय शिक्षा अशा व्यक्तीला देण्यासाठी प्रयत्न करणार. एक छोटासा ब्रेक घेऊयात, लगेच परत येतो आहोत. तुम्ही पाहत राहा माझा विषय. आमदार प्रशांत परिचारकांचं प्रायश्चित्त काय, त्यांची शिक्षा काय, ज्या प्रकारचं वक्तव्य त्यांनी केले त्याचे पडसाद निवडणुकीच्या सगळ्या रणधुमाळीत त्यांचं हे वक्तव्य झालं. 10 महापालिकांच्या अनेक नेत्यांच्या सभा सगळ्या चाललेल्या होत्या या निवडणुकांमध्ये. हे वक्तव्य मात्र अजूनही प्रत्येकाच्या जिव्हारी लागलंय, महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या आणि सैन्यावर, देशाबद्दल आदर राखणाऱ्या प्रत्येकाच्या. मनीषा कायंदे आपल्यासोबत आहेत. एकतर शिवसेनेची भूमिका काय असणार आहे? निलंबनाची मागणी सगळ्यांनी केलेली आहे सभागृहातून, शिवसेनेची भूमिका आहे. पण त्याहीपेक्षा मला वाटतं की एक स्त्री म्हणून या वक्तव्याकडे कसं बघायचं? कारण हे केवळ सैनिक पत्नींबद्दलच असं केलेलं असं नाही, कोणत्याही स्त्रीबद्दल, कुठल्याही सामान्य व्यक्तीबद्दल जर असं वक्तव्य केलं असतं, परस्पर कोणाच्या चारित्र्यावर आणि शीलावर असे प्रकारचे संशय घेतला असता, ही एका प्रकारची मानसिक वृत्तीच आहे. निश्चित. पहिले तर ह्या सगळ्या प्रकार जे काय त्यांचं वक्तव्य आहे परिचारकांचं, ते इतकं घृणास्पद आणि इतक्या हीन दर्जाचं आहे, म्हणजे एखाद्या माणसाच्या मनात असा विचार तरी कसा येऊ शकतो? आणि ते पण आपण कोणाबद्दल बोलतोय की ज्यांच्यामुळे आज आपण सुरक्षित आहोत आपल्या घरादारामध्ये, ज्यांच्यामुळे आज आपण सगळे सणवार साजरे करतो, ज्यांच्यामुळे आपलं अस्तित्व आहे, आपण एक मोकळा श्वास या देशामध्ये घेतो, अशा सैनिकांबद्दल तुम्ही असं बोलता, त्यांच्या अपरोक्ष. म्हणजे एखाद्या सैनिकाच्या समोर परिचारकांनी असं म्हटलं असतं तर कदाचित त्या सैनिकांनी त्यांना गोळ्या घातल्या असत्या. असा तो प्रकार आहे, म्हणजे सोडलंच नसतं. आणि तिथे म्हणजे त्याच्याही पलीकडे तिथे बसलेली काही मंडळी, जे कोण ऐकत होते, तर त्या लोकांनी सुद्धा टाळ्या वाजवाव्या. एक स्त्री म्हणून मला इतक्या त्या दिवशी वेदना झाल्या की तिथे बसलेली लोक सुद्धा टाळ्या वाजवत होती. म्हणजे आमदारांनी हे वक्तव्य करायचं आणि आज जे भारतीय जनता पक्ष स्वतःला त्यांच्यापासून वेगळं काहीतरी करण्याचा दाखवत आहे, हे खूपच म्हणजे दयनीय आहे.
म्हणजे मला असं वाटतं की आज इतके दिवस झाले आता जो- खरं तर आता जो याच्यावर विधान- कोणीही निषेध केला नाही. आता जो विधान परिषदेमध्ये त्यांचं निलंबन करा अशा प्रकारची मागणी केली होती, कारण तो प्रस्ताव येईल. जर असा यदाकदाचित प्रस्ताव आलाच, जे यापूर्वी कधी घडलेलं नाही, ते घडलंच त्या सभागृहामध्ये, तर शिवसेना त्याला पाठिंबा देणार का? आपलं संख्याबळ आहे विधान ऑलरेडी परिषदेमध्ये, सभागृहात. माननीय नीलमताई गोरे आमदार विधान परिषद यांनी निलंबनाची मागणी केलेली आहे. आणि म्हणजे हे अतिशय म्हणजे कुठला पक्ष जाऊ दे हो, आज हा पक्षाचा विषयच नाहीये. तुम्ही कोणाबद्दल बोलताय? कुठल्याही सामान्य स्त्रीबद्दल बोलण्याचा देखील कोणाला अधिकार नाहीये. हे सगळं जाती भेद याच्या पलीकडे आहे. आज एक मेसेज दिला पाहिजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी की आमच्या महाराष्ट्रामध्ये असं टॉलरेट होणार नाही. पण काय सगळ्या देशाला हा मेसेज गेला मुख्यमंत्री पाहिजे. तर म्हणाले की हे अक्षम्य आहे, पण त्यांचं प्रायश्चित्त काय? अक्षम्य त्यांची आहे, पण शिक्षा काय पुढे काय शिक्षा झालीच पाहिजे ना. केवळ आत्मक्लेश करून किंवा केवळ मी माफी मागतो बिनशर्त, अहो कसली बिनशर्त माफी? तुम्हाला असं तुम्ही वाटतं की ते स्वतःहून भाजप- तुम्हाला सत्सद तुम्हाला असं विवेक वाटतं की ते बुद्धी- भाजपचे सहयोगी सदस्य आहेत म्हणून त्यांना अशा प्रकारे वाचवलं जातंय? असं कुठेतरी दिसतच आहे ना. ते कोणीच बोलायला तयार नाही, कोणीच बोलायला तयार नाही. म्हणजे सुओ मोटो देखील अशी ऍक्शन घेतली जाऊ शकते. आता ती कोणी घ्यावी, कशी घ्यावी? सामान्य जनतेला आज काय पाहिजे की ह्या आमदाराने असं बोललेलं आहे आणि हा माणूस त्या पदावर राहता कामा नये. आज सामान्य भारतीयाची, एखाद्या स्त्रीची, आज महिला दिन उद्याच आहे, काय म्हणजे त्या सैनिक पत्नींना काय वाटत असेल? आज जे शेकटकरांनी इथे वक्तव्य केलं, स्वातंत्र्याविषयी, महिला शक्तीविषयी आपण सगळे बोलू, पण त्या अगोदर याच वक्तव्याची महाराष्ट्रात अजूनही चर्चा होते. राम कदम, ज्या वेळेस सैन्याबद्दल कुठल्याही विरोधी पक्षांनी लोकांनी कशा प्रकारची विधानं केलेली आहेत आणि ती भाजपला पटलेली नाहीयेत. मधल्या काही काळात अक्षरशः देशविरोधी, देशद्रोही असं म्हटलं गेलं. ज्यावेळेस सर्जिकल स्ट्राईक आले त्यावेळेस राहुल गांधींना, पी चिदंबरम, संजय निरुपमांचं एक वक्तव्य झालं होतं. भाजपचे सगळे लोक अक्षरशः तुटून पडले, देशविरोधी म्हटले. काही लोकांनी तर पाकिस्तानात पाठवा अशा लोकांना इथपर्यंत म्हटलं. परिचारकांचं हे जे विधान आहे हे आपल्याला तितकंच बेजबाबदार वाटत नाही? त्यांना सुद्धा आपण देशविरोधी म्हणायचं? नाही, या विधानावर देखील आम्ही सगळ्यांनीच तीव्र आक्षेप घेतलेले आहेत. या विधानामध्ये निवडणुकीच्या कालखंडात कदाचित वाहिन्यांनी ते कमी दाखवलं असेल, हा वाहिन्यांचा दोष आहे. पण आमच्याकडून आम्ही तीव्र आक्षेप त्यावेळेस घेतला. मीच तुम्हाला सांगतो आहे की आमच्या एबीपी माझाच्या मुलाखतीतच मुख्यमंत्र्यांना हा प्रश्न विचारला. मुख्यमंत्री अक्षम्य असं म्हणाले, पण अक्षम्य काय? पुढे काय? मी आपल्याला तेच सांगतो आहे. तीव्र आक्षेप भारतीय जनता पार्टीने घेतले. लक्षात घ्या, जर भाजपचा जर सदस्य असेल तर त्याच्यावर लगेच तुम्हाला कारवाई करता येते पक्ष म्हणून. पण जेव्हा तो सहयोगी सदस्य असतो त्यावेळेस त्याला टेक्निकल गोष्टी आहेत, पण विषय तो टेक्निकल गोष्टींचा नाही. राम इतक्या असंस्कृत बघा ना, एक निवडणुकीतलं पोस्टर, निवडणुकीतलं एक चित्र माझ्याकडे आहे. निवडणुकीतल्या पोस्टरमध्ये अधिकृतपणे म्हणजे सपोर्टर आहे काही म्हणा, परंतु इकडे कमळ चिन्ह दिसतंय, इकडे माननीय नरेंद्र मोदी आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत, सगळे भारतीय जनता पार्टीचे नेते, यांच्या बरोबर ते एक होर्डिंग आहे. हे असं असताना म्हणजे काय तुम्ही म्हणाल? राम कदम, एवढ्या असंस्कृत विधानाला तुम्ही एवढी सुसंस्कृत टीका का करताय? राम कदमजींकडनं एवढी तरी मी अपेक्षा करू इच्छिते की ठीक आहे, माझं मत आहे, यातला पक्षाचं मत काय असो, राम कदम म्हणून माझं मत काय? त्यांना निश्चितपणे माहित असेल. राम कदम घाटकोपरमध्ये तुम्ही आज लाखो बहिणी, हजारो बहिणी तुम्हाला तिकडे राखी बांधतात. बाबतीतही राम कदमजी, आज घाटकोपरमध्ये तुम्हाला अनेक महिला राखी बांधतात, तुम्हाला भाऊ मानतात, तुम्हाला त्या ठिकाणी एखादी सैनिक पत्नी आहे, तिचा प्रश्न जर का तुमच्या मतदारसंघात ती आहे, त्यांनी तुम्हाला असं म्हटलं की आणि माझा अपमान केला, एकच आहे, तर तुम्ही तुमचं मत तरी देऊ शकता ना. प्रवक्ते म्हणून बाजूला राहू द्या. आपल्या भावनांमध्ये फरक कुठे आहे? राम कदम, बरोबर, भावना आपली सगळ्यांची एकच आहे, फक्त कारवाई करण्याचा अधिकार फक्त आपल्याच पक्षाकडे आहे. मी म्हणतो आहे आणि तो आपण वापरत नाही आहात. नाही, मी सांगतो, जेव्हा हा विषय सभागृहामध्ये येतो तेव्हा सभागृहामध्ये आल्यावर सभागृहात कारवाई निश्चितपणे होईल. मी वारंवार सांगतो, ज्या मनीषा ताई म्हणतायत किंवा जे राष्ट्रवादीचे नेते म्हणतात तेच आम्ही म्हणतो, आमचाही आक्षेप आहे. आणि एक कार्यकर्ता या नात्यानं माझी सांगितलं ना, कारवाई करण्याचा अधिकार फक्त आपल्याच पक्षाकडे आहे राम कदमजी, आणि तो अधिकार आपण वापरत नाही आहात, हा आक्षेप आहे.
बोला शशिकांतजी, बोला. शशिकांत शिंदेला काय बोलायचं? अधिवेशनाच्या कालखंडामध्ये असं नसतं. अधिवेशनाच्या कालखंडामध्ये त्या ठिकाणी सर्व पक्ष ठरवत अधिवेशन आज असतात. सुरू झालंय. राम आपण कदम शशिकांत अधिवेशन शिंदेला काल सुरू विचारा, झालेलं आहे. ज्येष्ठ नेते. निवडणुकीमध्ये त्यांचं वक्तव्य झालेलं आहे. तोपर्यंत कोणी काही केलं नाही. शशिकांत शिंदे बोला. राम कदम एक मिनिट. राम कदम, तुम्हाला मी एक सांगू इच्छितो. हा चर्चा जो आहे ती वेगळी आहे. तुम्ही सांगता की भाजपचे सहयोगी पक्षाचे ते सदस्य आहेत. मागे तुम्ही बघा तिथं कमळ दाखवलेलं आहे. तरी सुद्धा चला ठीक आहे, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे कबूल आहे. मी एक साधा प्रश्न केला. तुम्हाला कल्पना असेल, तुम्ही आणि मी सभागृहात होतो. सुधाकर पंत परिचारक, पंढरपूरचे लोकप्रतिनिधी, यांचे कुलते सौजळ माणूस, चांगला माणूस. त्या जनतेने त्यांना सातत्याने 5 ते 6 वेळा निवडून दिलं का? ते त्यांच्या कामाची पद्धत, त्यांचे एक नीतिमत्ता आणि सगळे होते. दुसऱ्या बाजूला आपण चर्चा करतो. मगाशी शेकटकर साहेब म्हणाले हा राजकीय मुद्दा नाही आहे. हा चर्चा करताना मुद्दा एवढाच आहे. मी साधा प्रश्न विचारला की जे केली चर्चा ती काय जिल्हा परिषदेच्या विरोधकामध्ये? आता मला सांगा, मागे आमच्या नेत्यांनी एक स्टेटमेंट केलं, त्याच्यावर तुम्ही अख्खा महाराष्ट्र तिथं पेटून काढला, विरोध केला. आज माझं म्हणणं काय, काही विषय नाही, या विषयासंदर्भात तुम्हाला काही निर्णय घ्या असं पण आम्ही म्हणत नाही. उद्या सरकारने स्वतःहून या सभागृहामध्ये, विधान परिषदेमध्ये आपला ठराव आणावा. सगळ्यांनी सहमती देऊन या वक्तव्याचा निषेध करून त्यांना निलंबन करण्याचा ठराव सरकार आणणार का? एवढा विषय जर झाला तर तुमच्याबद्दलची सांसदता, तुमच्याबद्दलचा मुख्यमंत्री आणि तुमच्याबद्दलचा एक वेगळ्या प्रकारची जी भूमिका संशयास्पद आहे, त्याला कुठेही पाठबळ न सांगता मिळणार नाही. माझं म्हणणं आहे, उद्या सरकारने आम्हाला आंदोलन करायची संधी देऊ नका ना. उद्या तुम्ही सभागृह चालू व्हायच्या अगोदरच या सभागृहामध्ये सांगून टाका की हा ठराव आणा आणि तो ठराव आणल्यानंतर सर्वांच्या सहमतीने महाराष्ट्राचा संदेश द्यावा. एवढीच आमची प्रामाणिक इच्छा आहे. साधी गोष्ट आहे. तोच शशिकांतजी, आपण तोच प्रश्न राम कदमांना विचारूयात. राम कदम, असा ठराव, राजकारणाचा फायदा असा ठराव सरकार आणणार का? आणि सरकारने जर आणला नाही, विरोधकांनी आणला तर सरकार त्याला पाठिंबा देणार का? सत्ताधारी पक्ष पाठिंबा देणार का? ज्या प्रकारे सैन्याच्या प्रतिष्ठेविषयी आपले सगळे नेते, पंतप्रधानांपासून सगळ्या महत्वाचे नेते कायम म्हणत असतात, सभांवरनं म्हणत असतात, ते सिद्ध करण्याची वेळ आपल्याला आलेली आहे, संधी आपल्याला मिळालेली आहे. काय करणार? नाही, उद्याची वाट बघण्याची आवश्यकताच नव्हती. आजच सभागृहामध्ये जर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी जर राजकारण केलं नसतं तर आजच निश्चितपणे त्या सैनिकांच्या पत्नींना, परिवारांना न्याय मिळाला असता. दुर्दैवाने हे टीव्हीच्या कॅमेरासमोर वेगळं बोलतात आणि सभागृहामध्ये वेगळं वागतात. यांना त्याही विषयाचं राजकारण करायचं. राम कदम, माननीय निवडणूक अधिवेशन होईपर्यंत वाट का बघताय? दादांनी सुद्धा सांगितलं की तीव्र आक्षेप घेतला. आपण का उठला? आपण काय सभागृह निवडून गेला? का सभागृह बंद पाडलं? ठीक आहे, आज झालं नाही. राम किंवा कारवाई करायला तुमच्या उत्तर द्या. सभागृहामध्ये ठराव आणायला किंवा कारवाई करायला सभागृह बंद झाल्यावर कारवाई करणार का सभागृह चालू असताना कारवाई करणार? राम कदम, आजचा दिवस गेला तो आपण सोडून देऊया. सभागृहाचे 2 वरिष्ठ नेते आपल्याकडे आहेत, ज्यांना संसदीय कार्यपद्धतीचा भरपूर जाणता अनुभव आहे. उद्या जर असा ठराव आणला तर त्याला विरोधी आणि सत्ताधारी दोघंही त्याच्या बाजूने उभे राहतील का? हो किंवा नाही? राम कदम, आजचं जाऊ दे, उद्याचं काय? असा ठराव आणला तर दोघंही त्याच्या बाजूने उभे राहतील का? आम्ही सैनिकांच्या बाजूने उभं राहणार. म्हणजे परिचारकांच्या विरोधात? मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की आम्ही सैनिकांच्या बाजूने उभं राहणार. म्हणजे परिचारकांच्या विरोधात? आजही आम्ही सैनिकांच्याच बाजूने होतो. म्हणजे परिचारकांच्या विरोधात का? चाललं तर कारवाईची चर्चा होईल ना. ह्यांनी सभागृह बंद पाडलं राष्ट्रवादीनं. का बंद पाडलं याचं उत्तर द्यावं शशिकांत शिंदेनी. आणि बंद पाडल्याच्या ते उलट भाजप. आपण अशी अपेक्षा करूयात की सैनिकांच्या बाजूने आम्ही उभे राहू. अरे तुम्ही पण सभागृहात असता. मुख्यमंत्र्यांनी उद्या निवेदन करावं. मुख्यमंत्र्यांनी निवेदन करावं. जेव्हा राज्याचा प्रमुख निवेदन करायला उभा राहतो तर सभागृह बंद पडत नाही. तुम्ही आता सांगा, उद्या आजही झालं असतं ना. आजही झालं असतं. सभागृह बंद का पाडलं तुम्ही? टाका ना.
ते आजही झालं असतं. सभागृह बंद का पाडलं शिंदे बरं उद्या साहेबांनी? करा ना, आज झालं हा ते आजही एक्झॅक्टली झालं असतं. एक्झॅक्टली मुख्यमंत्री आहेत, राम माननीय कदम सन्माननीय उद्या दुसरे मंत्री उद्या आहेत, उद्या संसदीय असा ठराव कामकाज मंत्री राम आहेत. राम त्यावेळेस कदम बोलणं राम असते, कदम अगदी चर्चा थोडक्यात झाली असती. तुम्ही मग सभागृह बंद माझं का म्हणणं असं पाडलं? आहे, जर माझं म्हणणं असं सैनिकांचा आहे विषय की गंभीर तुम्ही आमच्यासाठी आहे. होईपर्यंत आपल्याकडे वेळ अगदी संपलेली आहे. आपण अपेक्षा करूयात की दोनही नेते जे आहेत, दोनही पक्षांचे मोठे पक्ष आहेत, त्यांचे संख्याबळ दोघांचं जास्त आहे. आपण अशी अपेक्षा करूयात की उद्या जर असा ठराव आला, दोघंही म्हणतायत त्याप्रमाणे त्या ठरावाच्या बाजूने ते असतील आणि राम कदमांचं सैनिकांच्या बाजूनी असेल, याचाच अर्थ प्रशांत परिचारकांच्या योग्य ती त्यांना प्रायश्चित्त वा शिक्षा देण्यासाठीच्या ठरावाच्या बाजूला भाजपचं मतदान असेल अशी अपेक्षा आपण बाळगूयात. उद्या काय होते विधानसभेत ते आपण बघूयात. एक थोडक्यात अगदी जनरल शेकटकरांना या विषयावर बोलायचा अंतिम अधिकार आहे. म्हणून शेकटकर सर, अशा प्रकारे जर उद्या खरं सभागृहामध्ये झालं तर थोडंफार जे काही अपराध झालेला आहे त्यावर शिक्षा झाली असं आपण मानायचं का, जर ती शिक्षा झालीच या आमदाराला तर? शेकटकर सर. पहिली गोष्ट ती होणार नाही. दुसरी गोष्ट आहे की एक जर आमदार ते आहे, बोलायच्या अगोदर काहीतरी त्यांनी विचार केला पाहिजे. तुम्ही सॉरी म्हणता, माफी मागता आणि तुम्ही शिव्या देता त्या लोकांना. तुम्ही त्या पत्नीला तुम्ही विचारताय, हा मुलं तुमची आहे का? त्या नवऱ्याला तुम्ही विचारताय, ही बाई तुमची आहे का? हे तुम्ही म्हटल्यानंतर मग म्हणा मला माफी कराल, तुम्ही म्हणा मी बाहेर काढा. अरे हे कुठली पद्धत आहे? जगाच्या कोणत्या देशामध्ये हे होतं? बरोबर आहे. हा माझा प्रश्न आहे. बरोबर. तुम्ही माझ्या मुलांना माझ्यावरती तुम्ही म्हणजे मी दत्तात्रय शेकटकर नव्हे, मी सैनिकांच्या वरती बोलतोय भारतातल्या. आज भारतीय महाराष्ट्रामधले 1200 सैनिक आफ्रिकेमध्ये आहे. आफ्रिकेमध्ये आहे ते. 1 वर्ष येणार नाही ते. आणि त्यांच्यावरती तुम्ही हा आक्षेप करताय की वर्ष येत नाही ते आणि त्यांच्याकडे मुलं होत आहे. ही कुठली मानसिकता आहे? ही बरोबर. ही तुमची कोणती मोठेपणा आहे? ही कोणती राजनीती तुम्ही दाखवताय? मानसिकता आहे? हा हे कुठल्या कोणतं धरण प्रकारचा तुम्ही प्रश्न आहे? दाखवताय? आज आहे तिथे सैन्य काम शेकटकर करतंय. सरांना वाटतं की असं काही होणारच नाही, पण आपण अशी अपेक्षा करूया की तसं काही होईल. आपल्याकडे अगदी वेळ संपलेली आहे. या विषयावर सगळ्यांना आपल्या भावना व्यक्त करायच्या होत्या. त्या तीव्र तितक्या आहेतच, कारण जिव्हारी लागलेला तो घाव आहे. पण वेळेसाठी आपल्याला थांबावं लागेल. पण आपण अशी अपेक्षा करूयात की याच्यावर ज्या प्रकारचा ठराव आणून जे योग्य प्रायश्चित्त आणि शिक्षा द्यायची आहे ती देईल. हे केवळ एका पक्षावर, एका व्यक्तीवरचा हा प्रश्न नाहीये, तर हा प्रवृत्तीवरचा आहे. आणि ज्या प्रकारच्या वक्तव्य झालं ते संपूर्ण राजकीय व्यवस्थेवरच एका प्रकारे ती चूक होती. सगळ्यांनी ती मानली पाहिजे. पक्ष एका पक्षातले नाही, दुसऱ्या पक्षात नाही, सगळ्या पक्षामध्ये मिळून त्यांना हे जाणवलं पाहिजे. आणि म्हणून एकत्र येऊन तेवढं नैतिक बळ ते उद्या दाखवतात का सभागृहामध्ये, याच्यावर योग्य ते शिक्षा आणि प्रायश्चित्त द्यायचं ते आपण सगळेजण बघूयात. माझा विशेषमध्ये इथंच थांबतो. तुम्ही पाहत रहा एबीपी माझा.